दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. पोलीस असल्याची बतावणी करून चोरी करणाऱ्या 2 सराईत आरोपींना अंबड पोलिसांनी बेड्या ठोकलाय. तपास सुरू असताना अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील पोलीस अंमलदार मयूर पवार यांना पाथर्डी फाटा परिसरात मोटारसायकलवरून फिरणारे 2 संशयित दिसून आल्याने त्यांनी त्यांचा पाठलाग सुरू केला. मात्र संशयितांना पाठलाग सुरू असल्याचं लक्षात येताच त्यांनी मुंबई आग्रा महामार्गाने पळ काढला. यावेळी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी सुमारे 30 किलोमीटर पाठलाग करून ओझर येथील उड्डाणपुलावरून दोघांना ताब्यात घेतलंय. तर तपासात त्यांच्या ताब्यातून मुंबई नाका पोलीस स्टेशन येथे दाखल पोलीस असल्याची बतावणी करून चोरी केलेल्या दाखल गुन्ह्यातील सुमारे 5 तोळे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. अमजद अली अकबर अली बेग, फैयाज इम्तियाज अन्सारी हे दोघेही आरोपी पोलीस असल्याची बतावणी करून चोरी करण्यात सराईत असून त्यांच्याकडून 2023 पासून आतापर्यंत दाखल असलेले एकूण 58 गुन्हे उघडकीस आले आहेत. आतापर्यंत एकूण 10 गुन्ह्यातील सुमारे 201 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 30 लाख रुपयांचे जप्त करण्यात आले आहेत. तसेच 2024 साली बेटगेरी पोलीस स्टेशन गडक कर्नाटक येथे पोलिसांवर जीवघेणा हल्ला केल्याच्या गुन्ह्यात देखील हे आरोपी वॉन्टेड आहेत. दरम्यान आरोपितांचे इतर साथीदारांची ओळख पटली असून त्यांचाही शोध सुरू आहे. याविषयी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी अधिक माहिती दिली आहे. नाशिक शहर पोलीस अंतर्गत अंबड पोलीस ठाण्यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंबड व त्यांची सर्व टीम यांनी उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. पोलीस बतावणी करून नागरिकांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना त्यांनी पकडलेलं आहे. बतावणीचे 58 गुन्हे हे उघडकीस आलेले आहेत आणि साधारण 30 लाख रुपयाचा मुद्देमाल या सर्व टीमनी हस्तगत केलेला आहे. त्याबद्दल मी अंबड सिनियर PI व त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो. विशेष करून आमचे पोलीस अंमलदार मयूर पवार हे 2 वर्षापासून सर्व CCTV चेक करून या आरोपींच्या मागावर होते आणि शेवटी त्यांना यश आलेलं आहे. आणि हे जे आरोपी आहेत हे कर्नाटक राज्यामध्ये पोलिसांवर हल्ला करून फरार आहेत. तर या सर्व आरोपींना अटक केल्याबद्दल, हे डिटेक्शन केल्याबद्दल आणि प्रॉपर्टी रिकवर केल्याबद्दल मी अंबड पोलीस स्टेशन, ACP अंबड आणि DCP झोन 2 नाशिक शहर या सर्वांचं अभिनंदन करतो. तर ही उल्लेखनीय कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 नाशिक शहर किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त अंबड विभाग सचिन बारी तसेच अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंह राजपूत व पोलीस निरीक्षक सचिन खैरनार गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास पडोळकर, पोलीस हवालदार योगेश देसले, पोलीस हवालदार सुभाष दुबे, पोलीस अंमलदार मयूर पवार, पोलीस अंमलदार उल्हास गांगुर्डे, समाधान शिंदे, संदीप भुरे, सागर जाधव, संजय सपकाळे, अनिल गाढवे, फरीद इनामदार, तुषार मते, केशव ढगे, प्रवीण राठोड, सचिन करंजे, योगेश शिरसाट यांनी केले आहे. तर गुन्ह्याचा पुढील तपास विलास पडोळकर व वैभव एखंडे हे करत आहेत. दिनेश पगारे, दक्ष न्यूज, नाशिक.